नमस्कार मित्रांनो, बऱ्याचदा आपल्याला आपलं बँक खातं कोणत्या आधार कार्ड सोबत कोणतं बँक खातं लिंक आहे हे आपल्याला माहीत नसते। त्याची प्रोसेस आपण बघणार आहोत की आपलं कोणतं बँक खातं हे आधारला लिंक आहे किंवा आपलं बँक खातं हे आधारला लिंक आहे की नाही आहे हे कसं चेक करायचं आणि कुठलं बँक खातं हे लिंक आहे हे बघण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण तयार करत आहे। सर्वप्रथम त्याच्यासाठी तुम्हाला मित्रांनो गुगलवरती यायचं आहे। UIDAI बँक लिंक स्टेटस असं तुम्हाला टाईप करायचं आहे। UIDAI बँक लिंक स्टेटस चेक किंवा आधार कार्ड बँक लिंक अकाउंट स्टेटस चेक ऑनलाईन असं जरी टाईप केलं तरी तुम्हाला याच्यामध्ये अवेल आधार सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला इथे दिसतं की चेक बँक अकाउंट आधार लिंक्ड, कुठलं बँक अकाउंट तुमच्या आधारला लिंक आहे असं तुम्हाला इथे एक ऑप्शन मिळतं। फ्रंट पेजवरती ही वेबसाईट येते UIDAI ची residential.uida.gov.in। इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे हा माय आधारवरती तुम्हाला घेऊन जाईल। माय आधारवरती केल्यानंतर इथे असा हा थंब दिसतो, इथे लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे। ही सर्व्हिस तुम्हाला जाणून घेण्यासाठी तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे। इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि इथे कॅप्चा कोड टाकायचा आहे। तर मी येथे माझा आधार आणि हा कॅप्चा कोड टाकून जे आहे एंटर करून घेतो। तुम्हाला सुद्धा तुमचा इथे आधार कार्ड नंबर इथे एंटर करायचा आहे, त्याच्याशिवाय होणार नाही। आणि सोबतच तुमचा आधार कार्ड जो आहे मोबाईल सोबत लिंक असणं गरजेचं आहे, कारण याच्यावरती OTP येतं। त्यानंतर इथे एक कॅप्चा कोड दिलेला आहे, हा व्यवस्थित टाकायचा ॲज इट इज स्मॉलमध्येच दिलेला आहे। आता इथं लॉग इन विथ OTP, तो OTP तुमच्या आधार लिंक मोबाईलवरती येईल। आता OTP इथे सक्सेसफुली जनरेटेड वन टाइम पासवर्ड म्हणजे OTP त्यांनी आता मोबाईलवर पाठवलेला आहे आणि मला आलेला पण आहे आधारचा OTP। आधारचा जो OTP आहे तो इथे एंटर करायचा आहे। त्यानंतर इथे लॉग इन बटन एनेबल होईल, त्याच्यावरती लॉग इन करून घ्यायचं आहे। मित्रांनो इथे मग लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथे विविध सर्व्हिसेस दिसतात, डॉक्युमेंट अपडेट, डाउनलोड आधार, ॲड्रेस अपडेट, बँक सीडिंग स्टेटस हे जे मिळत आहे याच्यावरती आपल्याला जायचं आहे। मित्रांनो बँक सीडिंग स्टेटस, क्लिक हिअर टू फाइंड युअर बँक सीडिंग स्टेटस हे जे तुम्हाला ऑप्शन मिळतं इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर कुठलं बँक अकाउंट तुमचं लिंक आहे इथे दिसतं आधार नंबर, इथे बँकेचं नाव दाखवतं। माझी जी आहे बँक ऑफ महाराष्ट्र ही जी आहे याच्यामध्ये आधारला लिंक आहे। बँक सीडिंग स्टेटस माझं ॲक्टिव्ह आहे। शेवट ही अपडेट कधी झालं तर 13/2/2015। तर मित्रांनो द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड थ्रू द लिंक इज फेच फ्रॉम द सर्व्हर ऑफ नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन NPCI म्हणून हे घेतलेलं आहे। आणि माझं जे आहे हे बँक अकाउंट जे आहे लिंक आहे कुठलं तर बँक ऑफ महाराष्ट्राचं। तुमचं इथे पण बँकेचं नाव दिसून जाईल की कुठलं बँक अकाउंट आधारला लिंक आहे आणि इथे बघायचं तुम्हाला ॲक्टिव्ह आहे की नाही। जर हे ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला जे आहे परत जाऊन बँकेत तुम्हाला लिंक करावं लागेल। इथे ॲक्टिव्ह आहे, ग्रीन आहे म्हणजे याला काही प्रॉब्लेम नाही। याच्यामध्ये आपल्याला जे काही DBTचे पैसे आहे, जे की योजनाचे पैसे आहे आधारचे, तर याच्यावरती आपल्याला येऊन जातील। तरीही मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही सोप्या पद्धतीनं अगदी तुमचं आधार कुठल्या बँकेला लिंक आहे तर ते तुम्ही याच्यातून माहिती करून घेऊ शकता। आणि याच्यामुळे जे आहे मित्रांनो तुम्हाला माहीत पडतं की तुमचं आधार कार्ड हे बँकसोबत लिंक आहे की नाही। इथे नॉट ॲक्टिव्ह असेल तर मग तुम्हाला बँकेत जाऊन ते लिंक करावं लागेल। तरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, धन्यवाद।